नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचा चौथा भाग पाहणार आहोत. या चौथ्या भागात आपण दोन प्रकारचे हक्क बघणार आहोत. एक म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क, जो कलम 23 व 24 मध्ये दिला आहे, आणि दुसरा हक्क म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, जो कलम 25 ते 28 मध्ये दिला आहे. म्हणजे आज आपण कलम 23 पासून कलम 28 पर्यंतचा अभ्यास करणार आहोत. आता आपण शोषणाविरुद्धचा हक्क बघू, जो कलम 23 व 24 मध्ये देण्यात आला आहे. कलम 23 काय सांगतं, तर मानवी व्यापार आणि सक्तीचे श्रम यांना प्रतिबंध. म्हणजे कलम 23ने जो मानवी व्यापार आणि सक्तीचे श्रम होते, ज्याला वेठबिगारी म्हटलं जायचं, तर याला प्रतिबंध केला आहे. आता मानवी व्यापार आणि वेठबिगार व त्या स्वरूपाच्या सक्तीच्या श्रमाच्या इतर पद्धती यावर कलम 23ने बंदी घातली आहे. जर कलम 23चं उल्लंघन केलं तर हा दंडनीय अपराध समजला जाईल. तसेच कलम 23ने हा अधिकार भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक दोन्हीसाठी हा अधिकार उपलब्ध आहे. तसेच राज्य आणि खाजगी व्यक्ती म्हणजे सरकार आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्यापासून संरक्षण या कलम 23नं भारतीय नागरिकांना तसेच परदेशी नागरिकांना मिळवून दिलं आहे. आता मानवी व्यापार कशाला म्हणायचं, तर ते आपण पाहू. तर मानवी व्यापारामध्ये पुरुष, महिला किंवा बालके यांचा जर वस्तूप्रमाणे विक्री केली जात असेल, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्यांची विक्री केली जात असेल, किंवा वेश्य व्यवसाय त्यामध्ये महिला आणि बालक यांचा अनैतिक व्यापार केला जात असेल, तसेच देवदासी प्रथा झालं, गुलामगिरी झालं, या सर्वांचा मानवी व्यापारामध्ये समावेश होतो. आणि या मानवी व्यापारावर प्रतिबंध घालण्यासाठी 1956 मध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 पारित करण्यात आला होता. आता वेठबिगारी म्हणजे काय ते बघू. तर वेठबिगारी म्हणजे एखाद्या जमीनदारामार्फत किंवा एखाद्या व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीवर जर सक्ती केली जात असेल कामाची, आणि त्या कामाबद्दल त्याला वेतन दिलं जात नसेल, म्हणजेच विना वेतन त्या व्यक्तीकडून सक्तीचं काम करून घेतलं जात असेल, तर तो व्यक्ती हा वेठबिगार समजला जाईल, आणि ह्या पद्धतीला वेठबिगारी असं म्हटलं जातं. किंवा अजून एक याच्यात तरतुदी काय, म्हणजे किमान वेतन जे सरकारने ठरवून दिलं असेल, तर त्या वेतनापेक्षा कमी वेतन देऊन, कमी पैसे देऊन त्या दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेणं, या पद्धतीचा सुद्धा वेठबिगारीमध्ये समावेश होतो. आता वेठबिगारी पद्धत संपुष्टात आणण्यासाठी संसदेने जे काही कायदे केले ते बघू. तर पहिला कायदा जो 1976 मध्ये करण्यात आला होता, तो आहे वेठबिगारी पद्धती निर्मूलन कायदा 1976. दुसरा कायदा म्हणजे किमान वेतन कायदा 1948. तिसरा कायदा आहे कंत्राटी कामगार कायदा 1970, आणि चौथा कायदा म्हणजे समान वेतन कायदा 1976. आता कलम 23ला एक अपवाद आहे, म्हणजे मानवी व्यापार आणि सक्तीचे श्रम किंवा वेठबिगारी याला जे कलम 23नं संरक्षण दिलं आहे, तर त्याला एक अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे सार्वजनिक उद्दिष्टांसाठी राज्य विना वेतन सैनिकी किंवा सामाजिक सेवा करण्यास सांगू शकतात. आता इथं सैनिकी आणि सामाजिक सेवा महत्त्वाचं आहे, बाकीचं नाही. फक्त सैनिकी सेवा किंवा सामाजिक सेवा करण्यास राज्य सांगू शकतं. तर कलम 24 पाहू. तर कलम 24 काय, तर कारखान्यामध्ये मुलांना कामास बंदी. कलम 24 मध्ये ही तरतूद केली आहे, कारखान्यामध्ये मुलांना कामास बंदी. आता कोणकोणती ठिकाणं, तर कारखाने, खाणी, बांधकाम, रेल्वे यासारखी जी धोकादायक ठिकाणं असतील, तर या धोकादायक ठिकाणी जे 14 वर्षाच्या आतील जे बालकं असतील, तर अशा बालकांना या ठिकाणी या धोकादायक कामावर नेमण्यास कलम 24ने प्रतिबंध घालण्यात आला आहे. आणि हा प्रतिबंध घालण्यासाठीच संसदेने 1986 मध्ये बाल कामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा पारित केला होता. आणि 2005 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम पारित करून तीन वेगवेगळे आयोग स्थापन केले होते. एक म्हणजे बालकांच्या संरक्षणासाठीचा राष्ट्रीय आयोग, दुसरा म्हणजे बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठीचा राज्य आयोग, आणि तिसरी संस्था म्हणजे बाल न्यायालय. तर या तिन्हींची स्थापना या बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005ने करण्यात आली होती. आणि 2006 पासून जे घरगडी असेल किंवा हॉटेल, ढाबा, उपहारगृह असेल, दुकानं, कारखाने, रिसॉर्ट ही अशी जी ठिकाणं असतील,
तर या ठिकाणी जी 14 वर्षाच्या आतील मुलं असतील तर त्यांना नेमण्यास सुद्धा बंदी घालण्यात आली आहे 2006 पासून. आणि जर कोणी या कलमाचं उल्लंघन करीत असेल, म्हणजे या कलमाचं पालन करत नसेल आणि 14 वर्षाच्या आतील मुलांना अशा ठिकाणी धोकादायक ठिकाणी कामावर ठेवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला, ह्या कलमाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो किंवा 20,000 रुपयापासून 50,000 रुपयाचा दंड त्याच्यावर आकारला जाऊ शकतो किंवा वरील दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आणि जर अशा स्वरूपाचा गुन्हा पुन्हा केला तर त्या व्यक्तीला 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो. तर हे महत्त्वाचं आहे. तर आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो कलम 25 ते कलम 28 मध्ये दिला आहे तर तो बघू. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते कलम 28. तर कलम 25 मध्ये काय सांगितलंय तर सद्विवेकबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य हे कलम 25 मध्ये दिलं आहे. आता सद्विवेकबुद्धीने वागण्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय तर एखादा कोणताही व्यक्ती असेल, कोणताही नागरिक असेल तर त्याला त्याच्या देवासंबंधी किंवा ज्या जगातील प्राणीमात्रांसंबंधी जे नातं जोडण्याचं जे स्वातंत्र्य असेल तर त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार असेल. त्याला ज्या देवाची पूजा अर्चना करायची असेल तर त्या स्वतःच्या इच्छेनुसार त्या देवाचं प्रचार, आचरण, पालन किंवा त्या धर्माचं पालन आचरण करण्याचं त्याला स्वातंत्र्य असेल. आणि धर्माचे पालन करणे स्वातंत्र्य म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्या ज्या धार्मिक श्रद्धा आणि जो विश्वास असेल तो उघडपणे आणि मुक्तपणे तो व्यक्त करू शकतो. आणि धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक पूजा, धार्मिक विधी, समारंभ करण्याचं तसेच विश्वास आणि कल्पनांचं प्रदर्शन करण्याचं स्वातंत्र्य कलम 25 ने असेल. पण या अधिकारामध्ये दुसऱ्या धर्मातील व्यक्तीचा आपल्या धर्मामध्ये धर्मांतर करून घेण्याच्या हक्काचा समावेश होत नाही आणि जबरदस्तीचं धर्मांतर सुद्धा करता येत नाही. तसेच हा जो अधिकार आहे, जो कलम 25 ने जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय तर तो नागरिक आणि परदेशी ह्या दोन्ही प्रकारच्या नागरिकांना उपलब्ध आहे. कलम 25 मध्ये 2 स्पष्टीकरण दिलं आहे. पहिलं स्पष्टीकरण म्हणजे जे शीख धर्माचे जे लोक असतील तर त्यांना कृपान बाळगण्याचा अधिकार असेल. आणि दुसरं म्हणजे हिंदू या संकल्पनेमध्ये जर हिंदू धर्म जर घेतला तर यामध्ये शीख, जैन आणि बौद्ध या धर्मांचा सुद्धा समावेश होतो. आता कलम 26 पाहू. तर कलम 26 काय तर धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. यामध्ये प्रत्येक धार्मिक संप्रदाय किंवा घटकाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य असतील तर ते आपण बघू. पहिलं स्वातंत्र्य धार्मिक संप्रदायाला पहिलं स्वातंत्र्य असेल तर धार्मिक संस्था किंवा विश्वस्त संस्था स्थापन करण्याचा आणि ते चालवण्याचं स्वातंत्र्य असेल. तसेच त्या संस्थेच्या बाबतीत आपले जे व्यवहार आणि ते व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य असेल. आपल्या धर्मासाठी काही प्रकारची मालमत्ता संपादन करायची असेल तर त्याचा सुद्धा अधिकार असेल. आणि जी मालमत्ता असेल त्या धार्मिक संप्रदायाची किंवा धार्मिक संस्थेची तर त्या मालमत्तेचं कायद्यानुसार प्रशासन करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा कलम 26 ने दिलेलं आहे. आता कलम 25 हे व्यक्तीच्या हक्कांची हमी प्रदान करतं आणि कलम 26 हे धार्मिक संप्रदाय व धार्मिक घटक यांच्या हक्कांची हमी प्रदान करतं. आणि कलम 26 ने एकत्रित पूर्ण धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण केलंय. सर्वोच्च न्यायालयाने ज्या धार्मिक संप्रदाय असतील तर त्यांच्या संबंधी काही अटी सांगितल्या तर त्या अटी आपण पाहू. तर पहिली अट काय असेल तर धार्मिक संप्रदाय कशाला म्हणायचं तर आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी विश्वास प्रणाली किंवा तत्वप्रणाली त्या धार्मिक संप्रदायाकडे असायला पाहिजे. दुसरी अट म्हणजे ही एक साधारण संघटना असली पाहिजे आणि त्या संघटनेला विशिष्ट व स्वतंत्र नाव असलं पाहिजे. जी धार्मिक संप्रदाय किंवा धार्मिक संघटना स्थापन झाली असेल त्याला विशिष्ट आणि स्वतंत्र नाव असलं पाहिजे. तर या निर्णयानुसार जे रामकृष्ण मिशन आणि आनंद मार्ग हे जे 2 संप्रदाय तर ते हिंदू धर्मातील संप्रदाय म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. पण जो औरोबिंदू समाज नावाचा धार्मिक संप्रदाय आहे तर त्याला धार्मिक संप्रदाय म्हणून मान्यता दिली नाही.
कलम 27 काय सांगतं तर धर्मविकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. तर कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे समजा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी राज्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कर देण्याची सक्ती केली जाणार नाही, तर असं कलम 27 सांगतं. आता कर रूपाने जो सरकार जो पैसा किंवा जो सार्वजनिक निधी जमा करतं, तर कर रूपाने जो असा जमा झालेला जो सार्वजनिक निधी असेल, तर सरकारने किंवा राज्याने विशिष्ट धर्माच्या विकासासाठी खर्च करता कामा नये. आणि समजा जर असा कर रूपाने जो जमा केलेला जो सार्वजनिक निधी असेल, तर अशा कराचा किंवा अशा निधीचा जो उपयोग आहे तो सर्व धर्मांच्या विकासासाठी केला जाऊ शकतो, पण विशिष्ट एखाद्या धर्माच्या विकासासाठी केला जाऊ शकत नाही. आणि फक्त कर आकारण्यावर बंदी केली आहे. कलम 27ने एखाद्या धर्माच्या विकासासाठी फक्त कर आकारण्यावर बंदी केली आहे. शुल्क आकारण्यावर बंदी केली नाही, कारण शुल्क हे प्रशासकीय नियंत्रणासाठी वापरलं जातं. कलम 28 काय सांगतं तर धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य. तर पूर्णतः जे राज्याच्या निधीतून ज्या शैक्षणिक संस्था चालवल्या जातात, तर अशा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, असं कलम 28 मध्ये नमूद करण्यात आलं आहे. धार्मिक शिक्षण देण्यासाठी ज्या धर्मादाय संस्था किंवा विश्वस्त संस्था स्थापन केल्या जात असतील, पण त्या राज्याच्या प्रशासनाअंतर्गत जरी येत असल्या तरी अशा संस्थेत ही तरतूद लागू असणार नाही. आणि संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीवर धार्मिक शिक्षणात सहभागी होण्याची सक्ती केली जाणार नाही. आणि जर एखादा व्यक्ती अल्पवयीन असेल, तर धार्मिक शिक्षण म्हणजे काय त्या व्यक्तीला समजतच नसेल, मग त्यावेळेस त्याच्या पालकांची संमती घेऊनच त्याला धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. आणि पालकांनी संमती दिली नाही तर अशा व्यक्तीला धार्मिक शिक्षणात सहभागी करून घेतलं जाणार नाही. तर असं कलम आता कलम 28 नुसार ज्या शैक्षणिक संस्था आहेत, तर त्या शैक्षणिक संस्थांचे आपण प्रकार बघू. तर कलम 28 नुसार एकूण 4 प्रकारच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामध्ये पहिली संस्था म्हणजे पूर्णतः ज्या राज्याच्या निधीतून ज्या संस्था चालवल्या जातील, या शैक्षणिक संस्था, तर अशा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यावर पूर्ण बंदी. दुसरी संस्था म्हणजे देणगी किंवा विश्वस्त संस्थेने स्थापन केलेल्या संस्था, यामध्ये धार्मिक शिक्षणाला परवानगी असेल. तिसरी संस्था म्हणजे राज्याने मान्यता दिलेल्या ज्या संस्था असतील त्या, तर त्यामध्ये स्वेच्छेनुसार परवानगी असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर धार्मिक शिक्षण घेण्यात काही अडचण नसेल तर तो व्यक्ती घेऊ शकतो. आणि चौथी संस्था, ज्या संस्थांना राज्याकडून सहाय्य मिळत असेल, तर त्यामध्ये सुद्धा स्वेच्छेनुसार परवानगी. फक्त पूर्णबंदी कोणत्या, तर ज्या राज्य चालवित असतील किंवा सरकारमार्फत पूर्णतः सरकारी निधीतून ज्या संस्था चालवल्या जातील, त्यामध्ये धार्मिक शिक्षणास पूर्णपणे बंदी असेल. तर मित्रांनो, आज आपण शोषणाविरोधाचा हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बघितला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.